नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज आपण जाणार आहोत मित्रांनो सुधागडला। सुधागड हा पालीला आहे। पाली तुम्हाला बल्लाळेश्वर माहीत असेल तिकडेच। तर आज आपण तिकडे जाणार आहोत। मी जरा वाट बघतोय, मित्र येतात माझे त्यांची। तुम्ही त्याला मधला पण धक्का दिला नाही। हो मग इथे एक मस्त अशी पर्वत रांग आहे, इथे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो। आणि पूर्ण इथे ना फॉग जमा झालाय डोंगराचा, एकदम असं सलग असं जवळच आहे। नाही अजून भरपूर असणार चढायचं ना रे मित्रांनो। तुम्ही बघत असाल अजून इथे अर्धा पण आमचा झाला नाही। तशी कुठे आम्ही महाद्वाराला पोहोचू। इथे कणाची जी वाट जाते वरती ही महाद्वाराला जाते। तुम्हाला इथे मी पाठीमागे दाखवू शकतो, इथे तटबंदी आहे बघा या बाजूला, आणि इथे पण आहे। इकडं वरती महाद्वाराची ते आपल्याला जायचं आहे। तिकडे जाऊन मी अजून पुढचा काय इतिहास असेल या गड किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती असेल, जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, म्हणजे मला जेवढं माहिती आहे गडाबद्दल तेवढं तुम्हाला सगळं सांगण्याचं मी काम करणार मित्रांनो। चला पुढे आपण जाऊया। अजून थोडं काय आपल्याला एक्सप्लोर करता येतं, अजून काय माहिती जाणून घेता येते।
मित्रांनो तुम्ही माझ्या पाठी हा महाद्वार बघू शकता. सेम रायगडसारखाच आहे. रायगडसारखा एकदम सेम बघायला तुम्हाला सेम रायगडची आणि ह्याची सेमच तुम्हाला असा महाद्वार दिसेल. रायगड आणि सुधागड या दोघांपैकी या किल्ल्याचा पण एकदा विचार केला होता की स्वराज्याची राजधानी म्हणून आपण याला सुधागडाला आपण हे करणार, पण नाही. काही असं काही म्हणजे त्या काही असेल त्यांचं, त्यामुळे त्यांनी रायगडाची निवड केली राजधानी म्हणून. अजून एक माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब त्याचा मुलगा अकबर यांची भेट इथेच झाली होती. या गडाच्या पायथ्याशी एक गाव आहे तिकडे. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात, इथे पूर्ण असा फॉग जमा झाला आहे. म्हणजे ढगांच्या पण वरती आपण आता या किल्ल्यावरती एवढी या गडाची हाईट असेल. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे बघू शकता. पूर्ण इथे धुके आहेत.